नाशिक शहराच्या वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं जात आहे। द्वारका चौक जो नाशिकच्या वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू ठरतोय, तिथून आता 800 मीटर लांबीचा अंडरपास तयार होणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नियोजनातून आणि मनपाच्या सहकार्यानं हा प्रस्ताव आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे। काय आहे हा प्रकल्प आणि कशी सुटणार नाशिककरांची वाहतूक कोंडीची डोकेदुखी, पाहूया सविस्तर। नाशिक शहरातील वाहतुकीचं सर्वात गजबजलेलं ठिकाण द्वारका चौक। 6 दिशेने वाहतूक येणारा हा चौक गेल्या कित्येक वर्षापासून कोंडीचा बळी ठरतोय, पण आता या कोंडीला श्वास देण्यासाठी मोठं पाऊल उचललं जात आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नियोजनात 800 मीटर लांबीचा अंडरपास द्वारका चौकातून नाशिकहून नाशिक रोडकडे जाणाऱ्या मार्गावर तयार केला जाणार आहे। इतकंच नाही तर वडाळा नाका परिसरात 300 मीटरचा दुसरा अंडरपास तयार करण्यात येणार आहे, जो धुळे मार्गावरच्या वाहतुकीला जोडला जाणार आहे। द्वारका चौकात यापूर्वीही कोंडी हटवण्यासाठी पादचारी मार्ग, सिग्नल योजना आणि अतिक्रमण हटाव मोहिमा राबवल्या गेल्या, पण परिस्थिती जैसे तेच राहिली। या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नागपूर इथं घेतलेल्या बैठकीत निधी देण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर राज्य महामंडळ आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक सर्वेक्षणाच्या आधारे ठोस निर्णय घेतला, तर नाशिककरांना आता वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार आहे। आता द्वारका चौकातील 800 मीटरचा अंडरपास आणि वडाळा नाक्याचा पूरक अंडरपास यामुळे शहराची वाहतूक अखेर सुरळीत होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।